या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शेखर, अद्वैत, तन्मय आणि तेजस हे चौघेजण ऑफिसमधून बाहेर पडत असतात आणि तितक्यात त्यांना ऑफिसच्या बाहेर केदार भेटतो. केदार त्यांना विचारत असतो की तुम्ही चौघेजण कुठे चालला आहात आणि त्यावर अद्वैत सांगतो की आमची एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्या मीटिंगसाठी. त्यावर केदार विचारतो की तुम्हाला परत यायला किती वेळ लागेल, कारण माझं शेखर दादाकडे एक महत्त्वाचं काम होतं. तर अद्वैत सांगतो की निदान 1.5-2 तास तरी लागतील आणि ते ऐकून केदार खुश होतो आणि मग त्यानंतर ते चौघेजण तेथून निघून जातात. तर केदार लगेच ऑफिसमध्ये जातो आणि त्यानंतर मैथिलीच्या केबिनमध्ये. मात्र मैथिली त्या ठिकाणी नसते आणि केदार तेथून बाहेर पडणार इतक्यात एक पिऊन मैथिलीसाठी कॉफी घेऊन त्या ठिकाणी येतो. तर केदार त्याला सांगतो की ही कॉफी इथेच ठेव आणि माझ्यासाठी चहा घेऊन ये. त्यामुळे मग तो पिऊन कॉफी ठेवून तेथून निघून जातो. तर केदार लगेच त्या कॉफीमध्ये एक विष मिक्स करतो आणि पटकन तो त्या केबिनच्या बाहेर पडणार इतक्यात इंद्राणी त्या ठिकाणी येते आणि ती केदारला विचारते की केदार दादा, तू इथे काय करतोय? तर केदार खोटंच सांगतो की मी एक फाईल घेण्यासाठी आलो होतो, मात्र मैथिली जी केबिनमध्ये नाही आहेत त्यामुळे मी त्यांच्याकडून नंतर फाईल घेईल. आणि तो पटकन तेथून बाहेर निघून येतो. त्यानंतर तो बंटीला कॉल करतो आणि हसतच म्हणतो की तुझं काम झालं आहे, मी त्या मैथिलीला ढगात पाठवण्याची व्यवस्था केली आहे. आणि ते ऐकून बंटी खुश होत विचारतो की नेमकं काय केलंय तू? आणि त्यावर केदार सांगतो की मी तिच्या कॉफीमध्ये एक जहाल विष मिक्स केलं आहे. आता थोड्याच वेळामध्ये तुला गुड न्यूज मिळेल. आणि ते ऐकून बंटी म्हणतो की ठीक आहे, एकदा का ती मेली आहे याची खात्री झाली की तू मला कळव. आणि त्यावर केदार हसतच हो म्हणतो. पण त्याच वेळी इंद्राणी धावत पळत त्या ठिकाणी येते आणि केदारला सांगू लागते की केदार दादा बघ ना, मैथिलीला काय होतंय ते. आणि ते ऐकून केदार तर खूपच खुश होतो, पण नाटक करतच ऑफिसमध्ये जातो. तर मैथिलीच्या पोटामध्ये खूप दुखत असते, ती मोठमोठ्याने ओरडत असते, रडत असते आणि तिची ती अवस्था बघून केदार तर खूपच खुश होतो. मात्र इंद्राणी सोबत असल्यामुळे तो फक्त मैथिलीची त्याला खूप काळजी वाटत आहे असं नाटक करतो. आणि त्यानंतर तो त्या कॉफी मगमध्ये बघतो तर कॉफी संपलेली असते, त्यामुळे त्याची खात्रीच पटते की हा सगळा त्या विषाचाच परिणाम आहे आणि त्यामुळे तो खूपच खुश होतो. मात्र तरीही नाटक करत मैथिलीला म्हणत असतो की मैथिलीजी, काय होतंय तुम्हाला? मी पटकन डॉक्टरांना बोलावून घेतो. मात्र त्याच्या मनामध्ये वेगळेच विचार सुरू असतात आणि तेच ऐकण्यासाठी इंद्राणी सूर्यमुद्रा करते आणि केदारच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते ऐकू लागते. तर केदार मनाशी म्हणत असतो की मैथिली एवढी तडफडते ना, तू मग पटकन मरून जा. याच दिवसाची मी कधीपासून वाट बघत होतो. आता ते जहाल विष तुझ्या पोटात गेलं आहे म्हटल्यावर तू काही जिवंत राहणार नाही. आता मी लगेच बंटीला कॉल करून हे सगळं काही सांगतो, म्हणजे तो खुश होईल. आणि जेव्हा हे इंद्राणी ऐकते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग त्यानंतर ती मैथिलीला आवाज देते. त्यामुळे मैथिली लगेच तिचं नाटक थांबवते आणि रागातच केदारला म्हणते की इतक्या सहजासहजी मी मरणार नाही. आणि ते ऐकून केदार तर खूप घाबरतो, नेमकं काय घडतंय त्याला कळतच नाही. तो म्हणत असतो की हे काय चाललंय तुमचं? आणि त्यावर इंद्राणी म्हणते की केदार दादा, तुझा हा डाव आमच्या लक्षात आला होता आणि म्हणूनच मैथिली कॉफी पिलेली नाही आहे. त्यामुळे आता तू इथून निघ, नाही तर तुझं हे खरं रूप ना आम्ही केतकी समोर आणू. आणि ते ऐकून केदार तर खूप घाबरतो, पण तरीही त्याला वाटत असतं की जणू इंद्राणीला काही माहितीच नाही आहे. पण इंद्राणी जेव्हा म्हणते की नेत्राकडचा व्हिडिओ मी बघितला आहे, तेव्हा केदार घाबरतो आणि पटकन तेथून बाहेर पडतो. पण मग जेव्हा त्याला बंटीचा कॉल येतो तेव्हा त्याला काय उत्तर द्यावं हे कळत नाही. त्यानंतर मग रात्री नेत्रा आणि इंद्राणी सगळ्यांना रूममध्ये बोलावून घेतात आणि मग इंद्राणी ऑफिसमध्ये घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगते. आणि केदारने आज मैथिलीला मारण्याचा प्रयत्न केला हे कळल्यावर त्यांना तर मोठा धक्काच बसतो. तर इंद्राणी म्हणत असते की केदार दादाला मी जेव्हा मैथिलीच्या केबिनमधून बाहेर पडताना बघितलं तेव्हाच मला कळलं की काहीतरी गडबड आहे आणि मग हे सगळं आमच्या लक्षात आलं. पण जेव्हा मी त्याच्या मनातलं ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळलं की तो हे सगळं काही शतग्रीवच्या सांगण्यावरून करतोय. आणि ते ऐकून घरातले तर खूपच घाबरतात. अद्वैत म्हणत असतो की आपल्या घरात एवढं सगळं घडत होतं आणि आपल्याला काहीच कळलं कसं नाही? आपण काकावर असा आंधळा विश्वास कसा ठेवला? तर फाल्गुनी म्हणत असते की नेत्रा, मला खूप भीती वाटते. पण नेत्रा सगळ्यांना समजावते की आता आपल्याला घाबरून चालणार नाही. आणि ती मैथिलीला सुद्धा म्हणते की मावशी, यापुढे तुम्ही एकटं केदार काकासमोर जायचं नाही, कारण केदार काका या घरामध्ये शतग्रीवचे हस्तक म्हणून वावरत आहेत आणि आज जे काही घडलं त्यामुळे ते दोघेही अजूनच आक्रमक होतील. तर तेजस म्हणत असतो की आपण लवकरात लवकर काहीतरी करायला हवं.
मात्र घरातील सगळेच जण घाबरलेले असतात. पण नेत्रा त्या सगळ्यांना धीर देत म्हणते की आपल्याला फक्त केदार काकांसोबत नाही तर शतग्रीवसोबत सुद्धा लढायचं आहे, त्यामुळे घाबरून चालणार नाही. मात्र केतकीसमोर केदारचं हे रूप कसं आणायचं हे त्यांना कळत नसतं, कारण केतकी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही याची त्यांना खात्री असते. आणि त्यानंतर नेत्राला एक प्लॅन सुचतो आणि ती मग तो सगळ्यांना सांगते. तर दुसरीकडे केतकी आणि केदार त्यांच्या रूममध्ये असतात आणि त्याच वेळी केदारच्या मोबाईलवर कंटिन्यू बंटीचा कॉल येत असतो. केतकी केदारला अनेकदा आवाज देते, पण तरीही तो काही कॉल रिसीव करण्यासाठी येत नाही. त्यामुळे मग नाईलाजाने केतकीच तो कॉल रिसीव करते आणि बंटी हे नाव बघून तिला आश्चर्य वाटतं. तर तिकडून बंटी विचारत असतो की केदार कुठे आहेस तू? आणि तो आवाज केतकीला ओळखीचा वाटतो. ती विचारते की कोण बोलताय तुम्ही? आणि केतकीचा आवाज ऐकून बंटी लगेच फोन कट करतो. तितक्यात केदार त्या ठिकाणी येत म्हणतो की काय झालं केतकी, कशाला मला आवाज देत होती? आणि त्यावर केतकी म्हणते की अरे कोणत्या तरी बंटीचा सतत कॉल येत होता. आणि ते ऐकून केदार तर खूप घाबरतो आणि मग त्यानंतर तो केतकीवर ओरडतच तिला विचारतो की तुला कोणी सांगितलं होतं हा कॉल रिसीव करायला? मला न विचारता माझ्या मोबाईलला हात का लावलास तू? त्यावर केतकी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणते की अरे सतत फोन येत होता म्हणून मी तो उचलला. पण केदार काही ऐकून घेत नाही आणि रागाच्या भरात तो केतकीवर हातच उगारतो. त्यामुळे केतकी तर खूप घाबरते. तर केदार तिला धमकी देतच म्हणतो की जर यापुढे माझ्या मोबाईलला किंवा कोणत्याही वस्तूला हात लावला ना तर याद राख. आणि तो रागातच तेथून निघून जातो. मात्र केतकी पूर्णपणे खचून जाते. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला सुट्टी असल्यामुळे सगळेजण घरीच असतात. केदारसुद्धा त्या ठिकाणी येतो. सगळेच जण रागात त्याच्याकडे बघत असतात. त्यानंतर तो केतकीला त्याच्यासाठी चहा बनवायला सांगतो आणि मग नेत्रासुद्धा त्या ठिकाणी येते. ती म्हणते की आज तुम्ही सगळेजण घरीच आहात का? त्यावर तन्मय म्हणतो की हो, आज आम्हाला सुट्टी आहे ना. आणि त्यावर नेत्रा म्हणते की बरं झालं. आणि ती पटकन ईशाला त्या ठिकाणी बोलावून घेते. ती ईशाला म्हणत असते की ईशा, आज ना आपण एक छान खेळ खेळूयात. आणि मग ती घरातील सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलावते आणि ईशाला सांगू लागते की आता मी केदार काकांना काही प्रश्न विचारणार आहे. केदार काका त्या प्रश्नांची उत्तरं देतील, पण त्याच वेळी तू त्यांच्या मनात काय सुरू आहे ना हे ऐक आणि आम्हाला सगळ्यांना सांग. आणि ते ऐकून केदार आणि केतकीला तर धक्काच बसतो. केतकी म्हणत असते की नेत्रा, हे सगळं काय चाललंय? ईशाला कसं काय केदारच्या मनातलं ओळखता येईल? ती शक्ती तर इंद्राणी ताईंकडे आहे ना. पण इंद्राणी आणि नेत्रा म्हणतात की ते कळेलच. आणि त्यामुळे केतकी गप्प बसते. तर केदार म्हणत असतो की नेत्रा, मला हा खेळ वगैरे काही खेळायचा नाही आहे, मी चाललो इथून. मात्र घरातील सगळेच जण त्याला म्हणतात की अरे काका, तू कुठे चाललाय? प्लीज थांब ना, आज सुट्टी आहे, आपण छान खेळ खेळूयात. आणि नाईलाजाने केदारला तिथेच थांबावं लागतं. आणि मग त्यानंतर नेत्रा केदारला विचारते की काका, तुम्हाला परत या घरात यायला किती वर्ष लागली? तर केदार उत्तर देतो 26 वर्ष. तर ईशासुद्धा म्हणते की काकांनी मनातसुद्धा 26 वर्षच म्हटलं. त्यानंतर मग नेत्रा केदारला विचारते की तुम्ही बंटी मामांना कसे काय ओळखता? आणि नेत्राचा तो प्रश्न ऐकून केदार घाबरतो. पण तरीसुद्धा तो नेत्राला असं उत्तर देतो की कोण बंटी? मी नाही बंटीला ओळखत. आणि त्यावर शेखर म्हणतो की अरे असं काय करतो? तुला बंटी माहीत नाही का? रुपालीचा आणि मैथिलीचा भाऊ. पण तरीही केदार म्हणत असतो की मी त्याला फारसा ओळखत नाही. पण त्यावेळी केतकीला आठवतं की काल केदारला बंटीचाच कॉल आला होता. तर केदार मनाशी विचार करत असतो की यांना बंटीबद्दल कसं काही कळालं? मीच बंटीला आणि रुपालीला या घरात घेऊन आलो होतो हे यांना समजलं तर नसेल ना. आणि मग ईशा सगळ्यांना सांगते की केदार आजोबा मनात असा विचार करतायत की मीच पैसे देऊन बंटीला आणि रुपालीला या घरात आणलं होतं हे सगळ्यांना समजलं तर नसेल ना. आणि ते ऐकून घरातल्यांच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते, कारण त्यांना केदारचं हे एक नवीनच सत्य समजलेलं असतं. शेखर तर खूप चिडतो आणि त्याला विचारतो की तू रुपालीला या घरात घेऊन आला होतास का? कशासाठी? पण तरीही केदार म्हणत असतो की नाही रे दादा, उगाच काहीतरी बोलू नको. आणि तो मनाशी विचार करतो की मी शेखर दादाला बिझनेसमधून काढून टाकण्यासाठी, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी रुपालीला या घरात आणलं होतं, यांना कळलं तर नाही ना. आणि मग हीच गोष्ट ईशा ऐकून सगळ्यांना सांगते. त्यामुळे सगळेच केदारवर खूप चिडतात. त्यानंतर मग अद्वैत केदारला म्हणतो की केदार काका, जेव्हा तू परत या घरात आला होता तेव्हा तू बाबांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले ना. आणि त्यावर ईशा सांगते सगळ्यांना की हो, केदार आजोबा असं मनात म्हणत आहेत की त्यांनीच
शेखरकडून पैसे घेतले आणि ते ऐकून घरातील सगळे तर खूपच चिडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत एवढं सगळं होऊनसुद्धा केतकी काही नेत्रावर विश्वास ठेवत नाही. ती म्हणत असते की नेत्रा, तुझ्या खोटेपणामध्ये तू ईशाला सामील का करून घेतेस? तिच्याकडे अशी कोणतीही शक्ती नाही आहे, माहिती आहे मला. आणि ते ऐकून नेत्रा केतकीच्या हातावर जोरात वार करते आणि ते बघून घरातील लोक खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.